हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट नंबर 13. या आधीचे आणि नंतरचे व्हिडिओसुद्धा मी चॅनलवर अपलोड केलेले आहेत. त्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेत. तरी अशाच काही व्हिडिओंची रिक्वायरमेंट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग सुरुवात करूया. प्रॅक्टिस सेट 13 मध्ये आपल्याला 3 क्वेश्चन्स दिलेले आहेत. फर्स्ट मध्ये आपल्याला रेसिप्रोकल काढायचे, सेकंड मध्ये डिव्हिजन करायचे आणि थर्ड आपल्याला वर्ड प्रॉब्लेम दिलाय. ठीक आहे, तर फर्स्ट बघा आपल्याला काय दिलंय. राईट द रेसिप्रोकल ऑफ द फॉलोइंग नंबर्स. खाली जे नंबर्स दिलेत त्यांचा रेसिप्रोकल. मग आता हे रेसिप्रोकल आहे काय? रेसिप्रोकल म्हणजे जस्ट आपल्याला न्यूमरेटरच्या जागी डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरच्या जागी न्यूमरेटर लिहायचंय, म्हणजे उलट करायचंय. ठीक आहे, फर्स्ट बघा 7 दिलेला आहे. फर्स्ट आपल्याला 7 दिलाय, तर 7चा रेसिप्रोकल कसा येणार? त्याच्या खाली कुठला डिनॉमिनेटर आहे का? नाही, तर त्याला आपण 1 कन्सिडर करायचा. मग आन्सर येणार तुमचं 1/7. ठीक आहे, आन्सर आलंय तुमचं 1/7. रेसिप्रोकल म्हणजे फक्त उलट करायचं आहे. न्यूमरेटरच्या जागी डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरच्या जागी न्यूमरेटर. तर सेकंड बघा, सेकंड आपल्याला दिलंय 11/3, तर त्याचा आन्सर काय येणार? 3/11. ठीक आहे, 11/3 दिलंय, त्याचा आन्सर येणार 3/11. नेक्स्ट बघा काय दिलंय 5/13. 5/13 चा रेसिप्रोकल काय होईल? 13/5, तर येणार त्याचा 13/5 हे आन्सर येणार. नेक्स्ट बघा फक्त 2 दिलाय, त्याच्या डिनॉमिनेटरला काहीच नाही, म्हणून आपण काय कन्सिडर करणार? 1. मग त्याचा रेसिप्रोकल येणार 1/2. ठीक आहे, 1/2 हा त्याचा रेसिप्रोकल येणार. नेक्स्ट बघा 6/7 दिलेला आहे, तर त्याचा आन्सर येणार आहे 7/6. ठीक आहे, त्याचा आन्सर काय आलं? 7/6. फक्त उलट करायचं आपल्याला, त्याला म्हणतात रेसिप्रोकल. मग हे का दिलेलं आहे तर आपण नेक्स्ट डिव्हिजनला तुम्हाला समजेल. बघा डिव्हिजन्स कसे करायचे, फ्रॅक्शन्सचे आपल्याला प्रश्न दिलाय. कॅरी आउट द फॉलोइंग डिव्हिजन्स. खाली जे डिव्हिजन्स दिलेत त्या करायचे. अगदी सोपे आहेत. तुम्ही जर डिव्हिजनला घाबरत असाल तर घाबरण्याची गरज नाही. फर्स्ट दिलाय आपल्याला 2/3 डिवाइड बाय 1/4. याला सगळ्यात पहिली स्टेप काय करायची? जो फर्स्ट फ्रॅक्शन आपल्याला दिलेला आहे तो ॲज इट इज लिहायचा आहे. फर्स्ट फ्रॅक्शन ॲज इट इज लिहायचा, इथे मल्टिप्लाय करायचं आणि सेकंड फ्रॅक्शनचा आपल्याला रेसिप्रोकल लिहायचा आहे. सेकंड फ्रॅक्शनचा रेसिप्रोकल काय येईल? 4/1. बघा आपण इथे काय केलं होतं? रेसिप्रोकलला इन्व्हर्ट केलं होतं, म्हणजे 1च्या जागी 4 आणि 4च्या जागी 1. मल्टिप्लाय करायचं आहे आणि सेकंड फ्रॅक्शनचा आपल्याला रेसिप्रोकल करायचं आहे. 2 × 4. बघा आता मल्टिप्लिकेशन तुम्हाला येतं. मल्टिप्लिकेशनला आपण मागच्या प्रॅक्टिस सेटला शिकलो ना, जे न्यूमरेटर आहेत त्यांचं मल्टिप्लाय आणि डिनॉमिनेटर आहे त्यांचं मल्टिप्लाय. मग 2 × 4 आणि 3 × 1. 2 4 होतात 8 and 3 1 3. म्हणून आपलं आन्सर आलेला आहे 8/3. तर हा होता आपला फर्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन बघा 5/9 डिवाइड बाय 3/2. 5/9 डिवाइड बाय 3/2 हा आपला सेकंड क्वेश्चन आहे. मग आता सगळ्यात पहिली स्टेप काय सांगितली तुम्हाला मी? फर्स्ट स्टेप, फर्स्ट फ्रॅक्शन ॲज इट इज लिहायचं आहे, डिवाइडच्या जागी साइन मल्टिप्लायचा करायचा आहे आणि सेकंड फ्रॅक्शनचा रेसिप्रोकल करायचं आहे. बरेच जण इथे चूक करतात की फर्स्ट फ्रॅक्शनचा सुद्धा रेसिप्रोकल करून लिहितात. असं करायचं नाहीये. सेकंड जो फ्रॅक्शन आहे फक्त त्याचा आपल्याला रेसिप्रोकल करायचा आहे. आता बघा काय करणार? न्यूमरेटर्सचं मल्टिप्लिकेशन आणि डिनॉमिनेटर्सचं मल्टिप्लिकेशन. 5 2 किती होता? 10 आणि 9 3 27. म्हणून आपला आन्सर आलेला आहे 10/27. डिव्हिजनचा आपला आन्सर आलाय 10/27. सोपं आहे ना अगदी. बघा थर्ड बघा, आता आपल्याला थर्ड काय दिलंय? 3/7 डिवाइड बाय 5/11. ठीक आहे, 3/7 डिवाइड बाय 5/11. फर्स्ट स्टेप काय आपली? फर्स्ट फ्रॅक्शन आपण ॲज इट इज लिहिणार 3/7. काय करणार? मल्टिप्लाय बाय याचा रेसिप्रोकल. रेसिप्रोकल काय येईल? 11/5. बघा बघून घ्यायचं क्रॉस मध्ये काही डिवाइड होऊ शकतंय का? नाही. मग सरळ मल्टिप्लाय करणार. 3 × 11/7 मल्टिप्लाय बाय 5. तर 3 × 11 इज 33 आणि 5 7 35. म्हणजे आपला आन्सर आलेला आहे 33/35. ठीक आहे,
नेक्स्ट बघा आता फोर्थ लास्ट आपल्याला दिलेला आहे 11/12 डिवाइड बाय 4/7. ठीक आहे, 11/12 आपण ॲज इट इज लिहिणार मल्टिप्लाय बाय 7/4. तर आता काय करणार आपण, न्यूमरेटर्सचं मल्टिप्लिकेशन आणि डिनॉमिनेटरचं सुद्धा मल्टिप्लिकेशन. 11 7 जा 77 आणि 12 4 जा 48. ठीक आहे, तर आपलं आन्सर आलेला आहे 77/48. ठीक आहे, तर हा होता आपला सेकंड क्वेश्चन. आता आपण थर्ड वर्ड प्रॉब्लेम पाहणार आहोत. There were 420 students participating in the स्वच्छ भारत कॅम्पेन. ठीक आहे, स्वच्छता ठेवायला हवी आणि स्वच्छतेच्या या कॅम्पेनिंगमध्ये 420 स्टुडंट्सने पार्टिसिपेशन केलेलं आहे. They cleaned 42/75 पार्ट ऑफ टाउन. त्यांनी पूर्ण शहराचा 42/72 एवढा पार्ट क्लीन केलेला आहे. What part of Sevagam did each student clean if the work was equally shared by all? प्रत्येकाने सारखा पोर्शन क्लीन केलेला असेल तर एका स्टुडंटने किती पोर्शन क्लीन केला हे आपल्याला विचारलं. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की जो एरिया आहे, टोटल एरिया, तो किती क्लीन केलेला आहे 42/72. एवढ्या एरिया किती मुलांनी मिळून केलाय 420. त्या एरियाला आपल्याला 420 ने डिवाइड करावं लागेल. मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगते की समजा 7 पार्ट जर 2 मुलांनी क्लीन केलेला आहे तर एकाने किती केला हे काढण्यासाठी तुम्ही काय करणार 7 डिवाइड बाय 2 करणार. तसंच 42/72 एवढा पार्ट जर 420 मुलांनी केलेला आहे तर त्या पार्टला आपण 420 ने डिवाइड करायचं. मग त्याच्यासाठी काय करणार आपण, सगळ्यात पहिले 42/75 डिवाइड बाय 420. स्टुडंट्स किती आहे 420, म्हणून त्याने आपण हा पार्ट डिवाइड करणार. डिव्हिजन आहे म्हणून काय करणार आपण, आधी फर्स्ट ॲज इट इज लिहिणार. ठीक आहे, फर्स्ट फ्रॅक्शन ॲज इट इज, सेकंड फ्रॅक्शनचा आपण रेसिप्रोकल. आता याच्या डिनॉमिनेटरला काहीच नाहीये म्हटल्यानंतर आपण काय करणार, डिनॉमिनेटरला इकडे 1 घेणार. मग रेसिप्रोकल काय होणार त्याचा 1/420. बघा 1/420. क्रॉस मध्ये आपल्याला 42 दिसत आहेत, म्हणजे यांना आपण जर डिवाइड केलं तर कसं येणार 42 1 जा 42, 42 1 जा 42 आणि हा 0 ॲज इट इज, म्हणजे खाली काय आलाय 10 आणि इकडे 75. 1 मल्टिप्लाय बाय 1/75 मल्टिप्लाय बाय 10, म्हणजे एका मुलाने किती पार्ट क्लीन केलेला आहे 1/750. यांचं मल्टिप्लिकेशन करणार तर 1 मल्टिप्लाय बाय 75 75 आणि 0 ॲज इट इज, म्हणजे एका मुलाने 1/750 एवढा पार्ट क्लीन केलेला आहे. तर वर्ड प्रॉब्लेमची स्टेटमेंट आपण वर्ड मध्ये लिहिणार ईच स्टुडंट क्लीन 1/750 एरिया. कळालंय तुम्हाला? तर हा होता आपला प्रॅक्टिस सेट नंबर 13. अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.